सदर कथेचे सर्व कॉपीराईट्स हे मूळ लेखकाकडे म्हणजेच माझ्याकडे असल्याने त्याचे उल्लंघन झाल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल हे लक्षात असू द्या. आशा आहे की तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करून मगच आजची कथा ऐकायला सुरुवात कराल. आजच्या कथेचं नाव आहे मैफल. हातात पेपर घेतला आणि मला सगळं परत आठवलं. त्या संध्याकाळी पाऊस होता. सकाळपासून धो धो बरसत होता. नंतर थोडा कमी झाला. संध्याकाळची वेळ असावी. काकासाहेब त्यांच्या नेहमीच्या खुर्चीत बसले होते. मी खिडकीजवळ उभा होतो. बेल वाजली आणि मी दार उघडायला गेलो. दारात एक 70च्या आसपास वय असलेल्या बाई होत्या. त्या थोड्या भिजल्या होत्या. मी त्यांच्या हातातली छत्री घेतली आणि त्यांना आत येऊ दिलं. आत येऊन बसताच त्यांनी काकासाहेबांना नमस्कार केला. काकासाहेबांनी देखील मान हलवत त्यांना स्वस्थ बसायचा इशारा केला. काही क्षण झाले असतील आणि काकासाहेब काही बोलणार त्याआधीच त्या म्हणाल्या, काकासाहेब, मला मदत करा. फार विचित्र संकटात सापडले आहे. माझा नातू तो तो त्याचा असं म्हणता म्हणता त्या रडू लागल्या. मी पाणी आणून ठेवलंच होतं. ते त्यांना मी दिलं आणि आता त्या जरा सावरल्या. आता सविस्तर सांगा. जितकं नीट सांगाल तितकं बरं होईल, काकासाहेब म्हणाले. त्यांनी एकदा इकडे तिकडे पाहिलं आणि मग त्या बोलू लागल्या. मी पार्वतीबाई घाडगे. आमचं मूळ गाव सोलापूर, पण गेल्याच महिन्यात मी इथल्याच बाजूच्या गावात राहायला आले. आता मला शहरातलं घाई गडबडीचं जगणं अगदी नको झालंय. म्हणून मी काही पैसे वापरून एक वाडा घेतला. वाडा तसा अगदी भक्कम आणि खानदानी. मला पहिल्यांदा पाहिला तेव्हा जितका महाग वाटला होता तितका महाग नव्हता. त्याचं कारण असं की या वाड्याचे मूळ मालक आता अगदी आजारी आहेत. त्यांच्या वकिलानेच सगळा व्यवहार केला आणि तेव्हा वाड्याबद्दल खास माहिती असलेलं एक पत्र देखील त्याने मला दिलं. वाड्याचे मूळ मालक शंकरराव पाटील. त्यांना कोणी मूलबाळ नाही. त्यांचं वय जवळजवळ 90-92 असावं. त्यांची आज्ञा होती की जी कोणी व्यक्ती हा वाडा विकत घेईल त्या व्यक्तीला ते पत्र देणं बंधनकारक होतं. ते पत्र वाचून खरं तर कुतूहल आणि भीती अशी संमिश्र भावना माझ्या मनात आली. अर्थात त्यात भीतीचं प्रमाण जास्त होतं. त्या पत्रात शंकररावांनी स्पष्ट लिहिलं होतं की वाडा उत्तम आहे. त्यांच्या मागच्या 5 पिढ्या त्याच वाड्यात राहून गेल्या. 1810 ते 15च्या दरम्यान तो वाडा बांधला गेला होता. पुढे त्यांनी असं लिहिलं होतं की वाड्यात कुठेही काहीही करा, पण तळघरातल्या शेवटच्या खोलीत जाऊ नका. पौर्णिमेला तर अजिबात नाही. त्या रात्री तर विचारही करू नका. शंकरराव सांगतात त्याप्रमाणे 1910 ते 15 काळात त्यांचे पूर्वज गावात सर्वात श्रीमंत होते. कलेचं आणि खास करून गाण्याची आणि संगीताची आवड असलेलं घराणं अशी त्यांची ओळख होती. तेव्हा गावात रवींद्रनाथ नावाचा एक गायक होता. त्याचं गाणं म्हणजे काय सांगावं. आलेला प्रेक्षक पुतळ्यासारखा स्तब्ध होऊन जाई त्याचं गाणं ऐकताना. तो कुठून आला होता त्याबद्दल काही माहिती नव्हती, पण या वाड्यात देखील अनेक वेळा मैफिलीत किंवा स्वतंत्र कार्यक्रमात तो गायचा. शंकररावांच्या पूर्वजांनी त्याला कायम पाठिंबा दिला. इतकंच काय तर तेव्हा त्या काळात त्याची ग्रॅमोफोनची रेकॉर्ड बनवून घेतली होती. त्यानंतर एकदा कधीतरी त्याला वाड्यात गाण्यासाठी बोलावलं असता त्याने काहीतरी सबब सांगून येणं जमणार नाही असं कळवलं. कारण विचारता जेव्हा तो हे म्हणाला की तो आता गाव सोडून शहरात त्याचं नशीब चमकतं का हे बघणार आहे आणि सोबत रेकॉर्ड घेऊन जाणार आहे, हे गावातल्या सगळ्यात श्रीमंत घराण्यातल्या लोकांना अपमानास्पद वाटलं. तेव्हा त्याला याच वाड्यातल्या तळघरात त्याच ग्रामोफोनसोबत डांबून ठेवण्यात आलं होतं. 3-4 दिवसातच तो तहानभुकेनं मरण पावला.
त्याच खोलीत त्याने शेवटचा श्वास घेतला. पुढे मग पहिल्या महायुद्धात सगळं उलटसुलट झालं आणि श्रीमंती हळूहळू कमी होत गेली. पण असं म्हणे की पौर्णिमेच्या रात्री नोकरचाकर मंडळींना त्याचा आवाज येई, तळघरात त्याचा ग्रामफोन वाजे आणि जो कोण ते गाणं ऐकी तो मंत्रमुग्ध होऊन खोलीत जाई आणि एकदा का खोलीत गेला की त्याचा पुतळा होई. ग्रामफोनमधून वाजणारं संगीत आणि हळूहळू अगदी विरळ पण नीट बघता स्पष्ट दिसणारा त्याचा आत्मा. आणि तो आला की त्या गायकाचं भूत म्हणे आलेल्या श्रोत्याचा पुतळाच करून टाकतं, कोणीही मैफिलीतून उठून जाऊ नये म्हणून. तर ही गोष्ट मी वाचली आणि खरं तर मी खूप घाबरले. काही दिवसांनी माझा नातू अनिकेत माझ्या या नवीन वाड्यात सुट्टीच्या दिवसात आला. त्याला ही संपूर्ण गोष्ट काही मी सांगितली नाही, पण तळघरात न जाण्याची स्पष्ट आणि सक्त ताकीद मी दिली. आता एका रात्री मला घरी यायला उशीर झाला तर मी सरळ माझ्या खोलीत जाऊन झोपले. दुसऱ्या दिवशी सकाळपासून पाहते तर अनिकेतचा काही पत्ता नाही. सगळीकडे शोधलं आणि मग माझ्या लक्षात आलं की एक जागा अजून पाहिली नाही आहे, ती म्हणजे तळघर. मी तिथे गेले आणि माझ्या काळजाचा ठोका चुकला. शेवटच्या खोलीला बाहेरून लावलेली कडी कोणीतरी उघडली होती. मी आत गेले आणि मला जे दिसलं ते पाहून मला कळेना अनिकेतचा पुतळा झाला होता. त्या खोलीत देखील अजून 3-4 पुतळे होते. पण माझा अनिकेत, कुतूहल म्हणून तो आत गेला असावा आणि नेमकी आदल्या रात्री पौर्णिमा होती. हो, त्याचं नव्हतं झालं. प्लीज काकासाहेब, मला मदत करा, असं म्हणत त्या पुन्हा मुसमुसू लागल्या. हे बघा पार्वतीबाई, आम्ही येऊ तुमच्या गावी आणि मदत करू तुम्हाला. आता या तुम्ही, आम्ही येतो उद्या तुमच्या गावी, काकासाहेब म्हणाले. तसं केलं तर फार बरं होईल, त्या बाई म्हणाल्या आणि त्यांचा पत्ता एका चिठ्ठीवर लिहून गेल्या. त्या जाताच मी काकासाहेबांकडे वळलो आणि त्यांना विचारलं, हे काय प्रकरण आहे? दिसतात तितक्या सोप्या गोष्टी कधीच नसतात, ते म्हणाले. मी तयारीला लागलो. दुसऱ्या दिवशी सकाळी 10च्या सुमारास आम्ही त्या गावी पोचलो. आम्ही गावात दुसरीकडे राहायची सोय बघितली. सकाळी जेव्हा आम्ही पार्वतीबाईंकडे आलो तेव्हा त्या आम्हाला बघून म्हणाल्या, काकासाहेब, तुमचे फार उपकार होतील हो. धन्यवाद, तुम्ही आलात. हो हो, आता तुमची समस्या सोडवू आणि मगच इथून जाऊ. चला, ते तळघर दाखवा आणि ती खोलीसुद्धा, काकासाहेब म्हणाले. त्यांचा वाडा खरंच प्रशस्त होता. तळघरात जायला जिने होते आणि खाली बराच अंधार देखील होता. पार्वतीबाईंनी दिवा लावला आणि आम्हाला ती शेवटची खोली स्पष्ट दिसली. त्या खोलीला बाहेरच्या बाजूला दाराच्या अगदी जवळ एक खिडकी होती, लाकडी खिडकी. दाराला कडी होती. पार्वतीबाईंनी खोलीचं दार उघडलं आणि आम्ही आत गेलो. मला वाटलं त्यापेक्षा ती खोली मोठी होती. बरंच अडगडीत टाकलेलं सामान होतं आणि मग आम्हाला तो दिसला, अनिकेतचा पुतळा. विचित्र गोष्ट म्हणजे तिथे इतर काही पुतळे होते, पण ते मोडले होते. काही अगदी झिजून गेले होते. याचा अर्थ ते आता, बापरे. पार्वतीबाई त्या पुतळ्यासमोर उभ्या राहिल्या आणि म्हणाल्या, बघा ना हो काकासाहेब, कसा दगडासारखा निश्चल झालाय माझा अनिकेत. त्या फार दुःखी झाल्या होत्या. तुम्ही थोडा वेळ वर थांबा, मी जरा निरीक्षण करतो आणि मग तुमच्याशी बोलतो, काकासाहेब त्यांना म्हणाले. बर म्हणून त्या वर निघून गेल्या. आता मी पाहिलं, काकासाहेब बरोबर त्या तळघराच्या मधोमध उभे होते. त्यांनी डोळे बंद केले होते आणि एक हात उजव्या कानाशी ठेवून ते काही ऐकू येतंय का असं पाहत असावे असं मला वाटलं. अशा वेळी मी कधीही काकासाहेबांना डिस्टर्ब करत नाही. नंतर
आपणहून सगळी उत्तरं मिळतात. थोड्या वेळाने ते भिंतीजवळ गेले आणि तिथे हात लावून पाहू लागले. मग म्हणाले, रघु, वर चल, इथलं काम झालंय. आम्ही वर येताच पार्वतीबाई आमच्यासाठी थांबल्या होत्या. त्यांनी काही विचारायच्या आधीच काकासाहेब म्हणाले, पार्वतीबाई, आता आम्ही पौर्णिमेच्या रात्री येऊ. त्याआधी काहीही करण्यासारखं नाही. करून काही फायदा नाही. आम्ही आमच्या बाजूनं पूर्ण प्रयत्न करू. पार्वतीबाई थोड्या निराश झाल्यासारख्या वाटल्या. त्यांनी फक्त होकारार्थी मान हलवली. आम्ही तिथून बाहेर पडताच काकासाहेब म्हणाले, रघु, यावेळी काहीतरी वेगळा विचार करावा लागेल. मी थोडा गोंधळलो. सहसा काकासाहेब असं म्हणत नाहीत. पौर्णिमेला अजून 3 दिवस होते. तो दिवस काकासाहेब आणि मी यांनी गावात फेरफटका मारला. पण संपूर्ण वेळ ते काहीच बोलले नाहीत. दुसऱ्या दिवशी मात्र मी सकाळचा नाश्ता झाल्यावर त्यांच्या समोर जाऊन बसलो आणि म्हणालो, आता सहन होत नाही काकासाहेब. बोला, काय होतंय? काय जाणवलं तुम्हाला त्या तळघरात? कसा आणणार आहोत आपण अनिकेतला परत? जर हलक हसून काकासाहेबांनी माझ्याकडे पाहिलं आणि ते म्हणाले, रघु, ते तळघर रवींद्रनाथच्या आत्म्याने झपाटलंय. तो आणि त्याची ग्रामोफोन रेकॉर्ड त्याच तळघरात होते, अगदी शेवटच्या क्षणापर्यंत. त्याला मरण देखील पौर्णिमेला आलं असणार. म्हणूनच दर पौर्णिमेला तो येतो आणि जो त्याचं गाणं ऐकेल त्याला कायमचा आपला प्रेक्षक बनवतो. तो मरणानंतरच्या प्रवासाला अजून गेलाच नाही आहे. त्याचा वास त्या वास्तूत जाणवतो. आणि तसा मूळचा वाईट जरी नसला तरी तो एक दुखावलेला आत्मा आहे. असे आत्मे जास्त हानिकारक ठरू शकतात. कारण त्यांना जिवंतपणे झालेली जखम किंवा आघात आणि त्यातून निर्माण झालेली चीड ही त्यांना एका अर्थी शक्ती पुरवत असते. अशी भावना कधीकधी जास्त तीव्र होते. आणि म्हणूनच आपण सर्पराज किंवा 40 गावच्या त्या दानवाशी थेट आव्हान देऊन लढलो होतो तसं इथे करून चालणार नाही. यावेळी खरंच काहीतरी आउट ऑफ द बॉक्स विचार करावा लागेल. मी देखील हे ऐकून विचारात पडलो. त्या दिवशी दुपारच्या जेवणात कोणाचं लक्ष नव्हतं. रात्री देखील काकासाहेबांनी अगदी थोडं भोजन केलं आणि मग शतपावली करायला ते बाहेर गेले. आणि अचानक 5 मिनिटात ते परत आले आणि म्हणाले, रघु, एक मार्ग आहे. एक मार्ग आहे. ते उत्साहात होते. त्यांनी जाऊन 2 पत्र लिहून ठेवली आणि सकाळीच मला ते टाकून यायला सांगितलं. मी ते केलं. आता दुसऱ्या दिवशी पौर्णिमा होती. म्हणजे उद्या रात्री संघर्ष होणार हे निश्चित. तो दिवस काकासाहेब काहीतरी वस्तू, पानं आणि कसली तरी द्रव्य घेऊन बसले होते. मला अजिबात डिस्टर्ब करू नकोस असं त्यांनी सांगितलं. तो दिवस तसाच गेला. आता दुसऱ्या दिवशी सकाळी पार्वतीबाई खोलीवर हजर झाल्या. आज पौर्णिमेची रात्र आहे काकासाहेब, त्या म्हणाल्या. हो, आम्ही रणनीती आखली आहे आणि मी तुम्हाला पूर्ण खात्री देतो की उद्या सकाळी अनिकेत तुमच्यासोबत असेल. काकासाहेबांनी त्यांना आश्वस्त केलं. हे ऐकून त्यांचं समाधान झालं खरं, पण मला मात्र काकासाहेब नेमकं काय करणार आहेत याची काहीच कल्पना नव्हती. आता संध्याकाळ होता होता आमच्या खोलीचं दार वाजलं. ते आले असतील. काकासाहेब दार उघडायला जाता जाता म्हणाले. कोण ते? मी विचारलं. कळेलच तुला असं म्हणत त्यांनी दार उघडलं आणि 2 तरुण मला दारात दिसले. त्यातला एक 17 ते 18चा तर दुसरा 23-24चा वाटला. ते दोघेही आत येताच काकासाहेबांनी चहा आणला आणि इतकंच विचारलं, सगळी तयारी झाली आहे ना? मी लिहिलं होतं तशी? त्या दोघांनी होकारार्थी मान हलवली. मला काहीच समजेना. आता थोड्याच वेळात जायची वेळ झाली. आम्ही चौघेही निघालो. त्यातला एक जण कसली तरी उपकरणं सोबत घेऊन बसला होता. दुसरा तर मला फारच घुमा वाटला. काहीच बोलत नव्हता. वाड्यात
पार्वतीबाई आमच्यासाठी थांबल्या होत्या. बरोबर 9 वाजता पौर्णिमा सुरू होणार होती. आम्ही सर्वजण तळघरात गेलो. अगदी स्मशान शांतता होती. आणि मग साधारण एक 20 मिनिटांनी आम्हाला हलका गाण्याचा आवाज येऊ लागला. तो आलाय, तो आलाय, पार्वतीबाई म्हणाल्या. श्श, हळू बोला, काकासाहेब म्हणाले. त्यांनी त्या 17 वर्षाच्या मुलाच्या मनगटावर एक दोरा बांधला आणि खांद्यावर हात ठेवत त्याला मानेने आत जायचा इशारा केला. मी आणि पार्वतीबाई थक्क झालो. काकासाहेब काय विचार करून आले होते? या 17 वर्षाच्या मुलाला ते अक्षरशः मृत्यूच्या कुशीत ढकलत होते. तो आता त्या खोलीचं दार लावून आत गेला होता. मी आवाक होऊन त्यांच्याकडे पाहत राहिलो. माझ्या बाजूला पार्वतीबाई होत्या. नेहमीचं मिश्किल स्मित काकासाहेबांच्या चेहऱ्यावर झळकलं आणि त्यांनी त्यांची मूठ आमच्या समोर धरली आणि ती उघडली. आतली वस्तू पाहून आम्ही चकित झालो आणि त्यांच्याकडे पाहू लागलो. हो, साकेत माझा दूरचा भाचा लागतो. हे त्याचं श्रवणयंत्र. तो जन्मतः बहिरा आहे. श्रवणयंत्र नसेल तर त्याला काहीही ऐकू येत नाही. तसं असलं तरी त्याला साईन लँग्वेज उत्तम येते. रवींद्रनाथांच्या गाण्याचा त्याच्यावर काहीही परिणाम होणार नाही. चला खिडकीजवळ उभं राहून पाहूया, नंतर आज जायचंच आहे. त्यांनी अशी युक्ती लढवली असेल हे माझ्या स्वप्नात देखील आलं नव्हतं. आता आम्ही त्या खोलीची खिडकी अगदी हलकी उघडली आणि आत बघू लागलो. कोपऱ्यात ग्रामोफोन वाजत होता. साकेत पुढे बसला होता आणि तो गायक रवींद्रनाथ, त्याचा आत्मा तिथे त्याच्या समोर अवतरला होता. भरीव नाही आणि अगदी विरळही नाही, अशा मधल्याच अवस्थेत त्याची आकृती अगदी स्पष्ट दिसत होती. तो साकेतकडे हसून बघत होता. संगीत उत्तम होतं. तानसेनलाही टक्कर देईल इतका चांगला सूर रवींद्रनाथांच्या गळ्यात होता. खरंच ऐकणारा मंत्रमुग्ध होऊन जाईल असे ते सूर होते. काकासाहेब देखील मान डोलवत होते. पण अजून 2च मिनिटात ते संपलं आणि आता रवींद्रनाथने साकेतच्या डोक्यावर हात ठेवला. डोळे बंद करून काहीतरी मंत्र पुटपुटायला सुरुवात केली. 30 सेकंद झाली असतील आणि आता त्याने डोळे उघडून पाहिलं. साकेतचा पुतळा तर झाला नव्हताच, वर साकेत हसत होता. हे पाहून रवींद्रनाथ आधी चपापला आणि मग थोडा रागावला. कोण आहेस तू? कोणी पाठवलं तुला इथे? त्याने खडसावून विचारलं. साकेतने मनगटावरचा दोरा दाखवला आणि खिशातून कसलीशी कागदी पुडी उघडून त्यातली पावडर रवींद्रनाथवर फुंकली. त्या पावडरीचा चांगलाच परिणाम झाला. रवींद्रनाथ 2 पावलं मागे गेला. चला आज जाऊ, असं म्हणत काकासाहेबांनी खोलीच्या दाराकडे मार्ग वळवला. आम्ही तिघेही त्यांच्या मागोमाग आत गेलो. साकेतच्या खांद्यावर हात ठेवत काकासाहेबांनी उत्तम काम केलंस, थँक्यू, असं साईन लँग्वेजमध्ये त्याला सांगितलं. त्याने मानेनं होकार दिला आणि मागे येऊन उभा राहिला. काकासाहेबांनी आधीच तोल गेलेल्या रवींद्रनाथवर अजून कसलं तरी पाणी शिंपडलं. तो पुन्हा एकदा तडफडला आणि मागे जाऊन भिंतीला टेकला. कसा तरी उभा राहिला. त्याने तोल सावरला. तुम्ही मला दगा दिलात. का केलं तसं? कोण आहात तुम्ही? रवींद्रनाथचे डोळे विस्फारले होते. तो आम्हा सगळ्यांकडे बघत राहिला. हे बघा रवींद्रनाथ, तुमच्यावर अन्याय झाला हे मी मान्य करतो, पण याची शिक्षा अनिकेत आणि या इतरांना का? त्यातले बरेच तर याच अवस्थेत मरण पावले. हे योग्य आहे का? काकासाहेबांनी खडसावून विचारलं. माझा आवाज त्यांनी जगापर्यंत पोचू दिला नाही. या वाड्यात राहणाऱ्यांनी, अगदी गडी नोकरांनी सुद्धा माझी मदत केली नाही. कोणालाही माझी दया आली नाही. माझी खूप मोठं होण्याची, कीर्ती प्रसिद्धी मिळवण्याची इच्छा अपुरी राहिली. ती मी पुरी करणार.
माझ्या मैफिलीतला एक पण श्रोता जागचा हलू देणार नाही. ही मैफल अखंड चालू राहणार. श्रोते वाढत जाणार, तो म्हणाला. त्याचा चेहरा आता भेसूर झाला होता. काकासाहेब म्हणाले, रवींद्रनाथ, तुम्ही दुखावलेले आहात, पण तुम्ही क्रूर नाही. तसं असतं तर तुम्ही या पुतळ्यांमधून त्यांचे प्राण, ऊर्जा काढून त्याचा चुकीचा वापर करू शकला असता. पण तुम्ही तसं केलेलं नाही हे मी जाणतो. मी तुम्हाला अजून इजा पोहोचवू इच्छित नाही. आज पौर्णिमा असल्याने तुमचा ग्रामोफोन आणि रेकॉर्ड देखील इथेच आहे. माझ्या या तरुण मित्राच्या विराजच्या ताब्यात ते द्या आणि तो तुमचा आवाज जगापर्यंत पोचवेल. त्याच्याकडे तशी उपकरणं आहेत, मी वचन देतो. काकासाहेब असा प्रस्ताव ठेवतील हे रवींद्रनाथला अगदी अनपेक्षित होतं. तुम्ही खरंच माझा आवाज बाहेर, या तळघराच्या बाहेर पोचवाल? तो विचारत होता. त्याचा चेहरा आता तेवढा भेसूर वाटत नव्हता. हळूहळू त्याचे भाव बदलले. हो, नक्कीच, पण माझ्या 2 अटी आहेत, काकासाहेब कडक आवाजात बोलले. काय? कसल्या अटी? त्याने विचारलं. 1, ही दुनिया सोडून पुढच्या प्रवासाला जायचं. आणि 2, अनिकेतला तुझ्या बंधनातून मोकळं करायचं. ते म्हणाले. थोडा विचार करून मग तो म्हणाला, मला मान्य आहे. रवींद्रनाथने अटी मान्य केल्या होत्या. काकासाहेबांनी साकेतला त्यांनी बनवलेल्या वस्तूंची पिशवी दिली आणि त्यातल्या उदबत्त्या त्याने काढल्या आणि कोपऱ्यात जाऊन लावल्या. तो चमत्कारी गंध सर्वत्र पसरला आणि हळूहळू धूर व्हायला लागला. रवींद्रनाथने अनिकेतच्या पुतळ्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि काहीतरी पुटपुटू लागला. अनिकेतचा पुतळा हलू लागला, थरथरू लागला आणि अनिकेत एकदम कोसळलाच. पण तो जिवंत होता. पार्वतीबाई पुढे झाल्या. काही क्षणात तो शुद्धीवर आला. रवींद्रनाथने मागे जाऊन ग्रामोफोनवरून त्याची रेकॉर्ड काढली आणि त्या रेकॉर्डला डोक्याला लावून नमस्कार केला आणि ती त्या तरुणाच्या हातात देऊन तो कोपऱ्यात जाऊन उभा राहिला. आता उदबत्तीचा धूर सर्वत्र पसरला होता. अंधुक असं थोडं दिसत होतं. मी बघितलं तर तो हळूहळू विरळ होत होता. आता अनिकेत पूर्ण शुद्धीवर आला. सगळीकडे तो धूर पसरला होता. आता काकासाहेब म्हणाले, काम झालंय, चला बाहेर. सगळे खोलीबाहेर पडले आणि वर आले. आजी, सॉरी ग, तू सांगितलं होतंस की नको, पण त्या दिवशी तू नाहीस म्हणून मी खाली आलो आणि अनिकेत बोलत होता. असू दे रे, नको ते सगळं. झालं गेलं विसरून जाऊ आणि काकासाहेबांना धन्यवाद देऊ, पार्वतीबाई म्हणाल्या. आता ही खोली देखील तुम्ही वापरू शकता. आता कोणताही धोका नाही, काकासाहेब म्हणाले. चल रघु, काकासाहेब मला म्हणत होते. अरे रघु, मला कोणीतरी गदागदा हलवत होतं आणि एकदम मी भानावर आलो. मागे काकासाहेब येऊन उभे होते आणि म्हणाले, रघु, तुझा का असा पुतळा झालाय? चल, जेवायची वेळ झाली. हो हो, येतो, असं म्हणत मी त्यांच्या मागे गेलो आणि हातातला पेपर खाली ठेवला. फ्रंट पेजवर बातमी होती. रवींद्रनाथ नावाच्या कोण्या एका जुन्या गायकाचा अल्बम प्रसारित होणार होता. धन्यवाद. आजची एक वेगळ्या प्रकारची एक रहस्यकथा सादर करण्याचा प्रयत्न होता. तुम्हाला ही कथा कशी वाटली, तुम्हाला त्यातलं काय आवडलं, काय नाही आवडलं, निश्चितच तुम्ही कॉमेंट करा. जास्तीत जास्त आपल्या चॅनलचे जे व्हिडिओज आहेत ते ज्यांना तुमच्या ओळखीत जे कोणी फ्रेंड्स फॅमिलीमध्ये असतील, तुम्हाला ज्यांना वाटतं की ज्यांना अशा कथा ज्यांना आवडतील किंवा ज्यांना साहित्याची किंवा मराठी ऑडिओ बुक्स वगैरे ऐकायची आवड आहे, त्यांच्यापर्यंत आपल्या कथा जास्तीत जास्त तुम्ही पोचवा. आणि या व्यतिरिक्त कॉमेंट्समध्ये तुमच्या बाबतीत किंवा तुमच्या माहितीत असलेले काही इन्सिडेंट्स किंवा काही इंटरेस्टिंग किस्से असतील तर तेही तुम्ही मेन्शन करू शकता.
आपण कथा स्वरूपामध्ये मनोरंजक पद्धतीने ते आपल्या कथांमध्ये आणण्याचाही प्रयत्न करू. आणि या व्यतिरिक्त जाता जाता एकच, तुमच्या आजूबाजूची जी काही रहस्ये आहेत ती शोधत राहा, ती उलगडत राहा आणि विसरू नका की दिसतात तितक्या सोप्या गोष्टी कधीच नसतात. थँक्यू. थँक्यू सो मच.